पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 मधून महायुतीचे उमेदवार इक्बाल काझी, सारिका भगत, सतीश पाटील व रेणुका नेतकर यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। प्रभागातील विविध भागातून काढण्यात आलेल्या या रॅली दरम्यान विकासाच्या घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला। उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले। यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की पनवेल शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजप महायुतीची सत्ता अत्यंत आवश्यक आहे। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी महायुतीकडे ठोस विकास आराखडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच आगामी निवडणुकीत कमळ ही निशाणी असलेल्या भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले। प्रचार रॅलीमुळे प्रभाग 14 मध्ये महायुतीच्या प्रचाराला नवचैतन्य मिळाले असून नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। प्रथम माझा विजन आहे की एज्युकेशन, आणि ते पण कोण भांडी घासणारी रिक्षा चालवणारे त्यांना कसा मी चांगला शिक्षण देऊ। हल्ली काय जी भांडी घासणारी रिक्षाचा जे खालचा जे तबका आहे त्यांना चांगला एज्युकेशन नाही भेटत, तर माझा नेहमी त्यावर फोकस असतो की त्यांना पण चांगला एज्युकेशन भेटला पाहिजे, ते पण पुढे गेला पाहिजे। नाही तो काय पैसेवाला होतो, अरे गरीब राहतो। तर माझा विजन नेहमीच आहे। आम्ही स्वतः आमच्या शाळेत जे रिक्षावाले भांडी घालतात त्यांना पहिले फक्त उर्दू मीडियम होता, पण मी आलो 9 वर्ष झाले तेव्हापासून इंग्लिश मीडियम चालू केला, आणि आज त्यातले रिक्षा घासणे भांडण वकील झाले, डॉक्टर झालेत, म्हणजे ते पुढे गेले। तर माझा विजन तोच असतो की गरीब कसा पुढे जाणार, आणि त्याच्यासाठी मी काय करू शकतो। ऑलरेडी मी त्यांच्यासाठी भरपूर करतोय। जे गरीब रिक्षावाले ज्यांच्याकडे पैसे नसतात मी त्यांची फीस पण भरतो, म्हणजे काही असू द्या, कुठलाही होऊ द्या, आणि कुठला जाती जाऊ द्या, कुठल्याही धर्माचे होऊ द्या, असं नाही की ही शाळा कुठल्याही शाळेमधून येऊ द्या। त्या शाळेत मी स्वतः पूर्ण भरतो की आमची ऑलरेडी त्या जी शाळा अल्पसंख्याची आम्ही केली ते आमचा विजनच आहे की गरीब मुलांना तिथं चांगला शिक्षण आणि कमीत पैशात, आणि जे भरू नाही शकतात त्यांना मी भरतो। हे एअरपोर्ट झालेला आहे, एकदम कम्प्लीट एअरपोर्ट झाला तर त्याचा एक मास्टर प्लॅन येईल। मास्टर प्लॅन झाल्यानंतर त्यात एक प्लॅनिंग असणार की कशामुळे पाणी येतो, पहिले ते टेक्निक शोधायला लागेल की पाणी कशाला भरतो, तर दरवर्षी येतोय, पण त्याची प्रॉपर टेक्निक शोधली की कुठून पाण्याला डायव्हर्ट करायचा किंवा आणखी खोल करायचा। जिथपर्यंत एअरपोर्ट कम्प्लीट झालं ते समजून पण येईल की पाणीचा त्रास कशामुळे होतो। एवढे दिवस कसा होता, इकडं भराव ते प्रॉपर त्यांना लक्षात नाही आता, पण आता कसं एकदा एअरपोर्टचं काम कम्प्लीट झालं तर टेक्निकल टीमला जे आहे त्यांना हे समजेल की पाणी कुठून इथं येतो, तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन। मी ऑलरेडी बिझनेसमॅन आहे, हजारो माणसं माझ्याकडे जॉब करतात, आणि हे नियोजन करणं माझ्यासाठी काही मोठा नाही आहे, एक सिंपल काम आहे। जो माणूस हजारो माणसी कंपनी चालवतो त्याच्यासाठी की याचं नियोजन काय, ऑफिस घातले, 4 लोक बसवले, त्यांना डेली बोललं की ज्यांची कंप्लेंट आहे नंबर दिले, येऊन त्यांनी फोन नंबर देणार, व्हॉट्सअपवर टाकणार, जी कंप्लेंट आहे त्यांनी नोंद करणार, आणि प्रत्येक दिवशी एक दिवसावर मी तिथं चेक करणार की ज्यांची कंप्लेंट आली त्याचं काम झाला नाही झाला, माझी टीम असणार, आणि मी काय कमवायला नाही आलो, हे पहिलं माझं हे। माझा काय म्हणतात ते क्षण आहे की गोरगरिबांची सेवा करा, त्यांना अन्नदान द्या, त्यांना, आणि माझं नेहमी असतं जेवढा अन्नदान केलं, जेवढा तुम्ही वाटला तेवढा नेहमी वाढणार आहे, आणि माझं प्रॅक्टिकल आहे। आणि मी स्वतः विदाउट काय म्हणतात एबीसी फॉर्म नाही पडलो, फीस भरायला पैसे नव्हतं, मला त्याचा अनुभव आहे की लोकांना काय असतो, काय गरज असतो। आज शिक्षण का ना होतो, कारण त्यांचे आज जे पण असतात मुलं, त्यांच्या आई वडील एवढा पगार नसतो की ते इंग्लिश मिडियमची फीस भरत, पण आज मी ते करून दाखवलंय की जे नाही इंग्लिश मिडियम पढू शकतात त्यांना मी हेल्प करणार, कुठल्याही धर्माचा असू द्या, आणि तो माझा शौकच आहे। मतदान हेच आवाहन करणार आहे की आमचा जे तुम्ही लोकांचा जे आमचे एक तर आमचे रामसेठ ठाकूर साहेब आहे, प्रशांत दादा ठाकूर साहेब आहे, परेश दादा ठाकूर साहेब आहे, महेश बालदी साहेब आहे, त्यांनी इथं भरपूर डेव्हलपमेंट केलाय। ठीक आहे, डेव्हलपमेंट कुठलाही काम केलंय, जसं कॉन्क्रीटचे रोड केले तर 1 दिवसात नाही होत, थोडा माणसाला त्रास होतो, पण त्याचा जे 1 महिने तो 2 महिने तो, पण त्याचा रिझल्ट जो येतो तो काही वर्षासाठी येतो। त्यासाठी लोकांनी थोडा काय म्हणतात सब्र केला पाहिजे, समाधान केला पाहिजे की थोडा थांबून गेला तर तो वस्तू चांगली होतो, तर ते होणारच। आता आमच्या इथं एअरपोर्ट आलाय, आणखी डेव्हलपमेंट, जॉब डेव्हलप होणार आहे, भरपूर म्हणजे डेव्हलप होणार आहे। मुख्यमंत्री येणार आहेत,
ते स्पेशली जे बिल्डिंगचे जेवढे चेअरमन आणि सेक्रेटरी ते स्पेशल त्यांच्यासाठी त्यांनी हे नियोजन केलेलं आहे आणि ते यासाठी बोलवलं आहे की जे बिल्डिंग चेअरमन त्यांना काय प्रॉब्लेम आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी येणार आहेत ते. युवक म्हणून उभा आहे इलेक्शन मध्ये आणि रामशेठ ठाकूर साहेबांनी आमदार साहेबांनी जो आमच्यावर विश्वास टाकलाय आणि मला जे उमेदवारी दिली आहे ते मी गावाचा विकास माझ्या शहरातल्या माझ्या प्रभागामध्ये जे बेरोजगार युवक असतील त्यांच्यासाठी नोकरी एअरपोर्टमध्ये असेल या महानगरपालिकेमध्ये असेल याच्यामध्ये मी प्रयत्न करेल आणि आमदार साहेबांच्या प्रयत्नांमध्ये मी ते पक्षाने आमदार साहेबांनी संधी दिली आहे या संधीचं मी सोनं करेल आणि मी नेहमी रस्त्यावर राहून लोकांची कामं करेल